नाही मॅम. आपण पुढचे वर्ड प्रॉब्लेम घेऊया. हा, ओके मॅम. स्क्रीन दिसते सर्वांना? येस मॅम. कुठपर्यंत झाले होते आपले सम्स? जरा मला सांगाल का कुठपर्यंत झाले होते? 4th क्वेश्चन पर्यंत. अच्छा, 4th पर्यंत झाले होते का? ठीक आहे. आता 5th क्वेश्चन बघू. इथे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 5वा प्रश्न, की संजय गेट्स फिक्स्ड मंथली इन्कम. म्हणजे संजयला एक फिक्स्ड मंथली इन्कम मिळतं, म्हणजे महिन्याचा एक ठराविक पगार मिळतो. एव्हरी इयर देर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी. आता प्रत्येक वर्षी त्याला एक मिळते सॅलरीमध्ये, म्हणजे त्याच्या पगारात एक ठराविक वाढ आहे. ठराविक म्हणजे ठरलेली आहे की एवढीच वाढ होणार आहे पगारामध्ये दरवर्षी. बघा, आता एक वर्ष म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा त्याला एक फिक्स्ड मंथली इन्कम होतं. म्हणजे समजा त्याचा 10,000 पगार होता, समजा, माहित नाही मला किती होता, पण एक फिक्स्ड मंथली इन्कम म्हणजे सुरुवातीला जेव्हा तो कामाला लागला तेव्हा त्याचं एक मंथली इन्कम होतं. त्याला सांगितलं गेलं की हा तुझा पगार आहे आणि ही तुझी सर्टन इन्क्रीमेंट आहे, दरवर्षीची ठरलेली इन्क्रीमेंट आहे. इन्क्रीमेंट म्हणजे पगार वाढ. म्हणजे सुरुवातीचा पगार 10,000 आहे, तर त्याला सांगितलं गेलं की समजा तुला दरवर्षी आम्ही 3,000 वाढवून देऊ. म्हणजे आता पहिल्या वर्षी त्याचा पगार 10,000 आहे, पुढच्या वर्षी किती असणार? दुसऱ्या वर्षी 13,000. 13,000. तिसऱ्या वर्षी किती असणार? दुसऱ्या वर्षी किती असणार? म्हणजे 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर 14,000. नाही, 16,000. 16,000. एक फिक्स्ड इन्क्रीमेंटची पण फिक्स अमाऊंट आहे. 3,000 दरवर्षी वाढत जाणार. म्हणजे पहिल्या वर्षी 10,000, दुसऱ्या वर्षी 13,000, तिसऱ्या वर्षी 16,000, म्हणजे 19,000 होणार. म्हणजे एक ती जी इन्क्रीमेंट आहे ना ती पण ठरलेली आहे. असं नाही की बदलत जाणार इन्क्रीमेंट, वाढ पण ठरलेली आहे. कळलं? टीचर एकदा क्वेश्चन रिपीट करा ना. कसं आहे माहितीये का, त्याला एक फिक्स्ड मंथली इन्कम सांगितलं गेलं की हे तुझं फिक्स्ड मंथली इन्कम आहे, म्हणजे महिन्याचा ठराविक पगार आहे, इन्कम आहे. एव्हरी इयर, दरवर्षी, देर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी. एक ठराविक वाढ त्याच्या पगारात होते. सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी त्याच्या सॅलरीमध्ये एक ठरलेली इन्क्रीमेंट आहे, वाढ आहे, ती पण ठरलेली आहे. म्हणजे त्याला कामाला लागताना सांगितलंय की तुझं दरवर्षी एवढा पगार वाढणार, 5,000 हजार किंवा 3,000 हजार, जे काही आहे, पण ते ठरलंय सुरुवातीलाच. कळलं का? असं नाही की कंपनी प्रॉफिट मध्ये असेल तर जास्त वाढेल किंवा लॉस मध्ये असेल तर नाही वाढणार, असं नाही. तुम्हाला त्यांनी ठरलेली इन्क्रीमेंट दिलेली आहे, ठरवून दिलेली इन्क्रीमेंट, की हा वर्ष संपलं की दुसऱ्या वर्षी तुला एवढा एवढा पगार वाढवून मिळणार आहे. कळलं? इथपर्यंत कळलं सगळ्यांना? हो मॅम. हा, तर आफ्टर 4 इयर्स, म्हणजे 4 वर्ष झाल्यानंतर, हिज मंथली सॅलरी वॉज 4,500. म्हणजे 4 वर्षानंतर त्याची जी सॅलरी झाली, पगार जो झाला तो 4,500 रुपये झाला 4 वर्षानंतर. आणि आफ्टर 10 इयर्स हिज मंथली सॅलरी बिकेम 5,400 रुपीज. 10 वर्षानंतर त्याचा महिन्याचा पगार 5,400 रुपये झाला.
देन फाइंड हिज ओरिजिनल सॅलरी, म्हणजे जो मूळ पगार होता सुरुवातीचा, ओरिजिनल सॅलरी, आणि इयरली इन्क्रीमेंट काय आहे हे आपल्याला शोधायचं. प्रश्न कळला? हो मॅम. टीचर. Yes, ma'am. 4 वर्षांनी त्याचा पगार 4,500 झाला आणि 10 वर्षांनी त्याचा पगार 5,400 झाला, तर सुरुवातीचा पगार आणि त्याची इयरली इन्क्रीमेंट किती असेल, असं तुम्हाला क्वेश्चन आहे. म्हणजे दोन सॅलरी आणि इयरली इन्क्रीमेंट, वार्षिक वाढ आणि मूळ पगार, दोन्ही गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. तर ज्या गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत त्या आपण एक्स आणि वाय कन्सिडर करायच्या आहेत. लेट ओरिजिनल सॅलरी म्हणजे मूळ पगार बी एक्स रुपीज एक्स आणि इयरली इन्क्रीमेंट म्हणजे वार्षिक पगारवाढ रुपीज वाय. हे रुपीज नाही, बी वाय. आता पहिली कंडिशन मला काय दिली आहे की पहिली कंडिशन आहे की तुमचं जे 4 वर्षानंतरचा पगार आहे. आता बघा हा, 4 वर्षानंतर त्याची इन्क्रीमेंट किती झालेली असेल 4 वर्षानंतर? 1 वर्षाला इन्क्रीमेंट वाय आहे, इयरली इन्क्रीमेंट म्हणजे पहिल्या वर्षी वाय होणार, परत दुसऱ्या वर्षी 4y, बरोबर. त्याची इयरली इन्क्रीमेंट 4y असणार. मग आता 4y इन्क्रीमेंट आणि ओरिजिनल सॅलरी याला मिळवून ऍडिशन मिळून त्याचा तो 4 वर्षानंतरचा पगार आहे, बरोबर आहे. म्हणजे आता मगाशी जसं मी सांगितलं की 10,000 जर सुरुवातीची सॅलरी असेल, 3,000 इन्क्रीमेंट असेल, तर पुढच्या वर्षी 13,000 म्हणजे ओरिजिनल सॅलरी प्लस एका वर्षाची वाढ ती 3,000. दुसऱ्या वर्षी ओरिजिनल पगार प्लस 2 वर्षाची वाढ, 2 वर्षाची वाढ 6,000 होणार. म्हणजे 10,000 ओरिजिनल जी वार्षिक वाढ आहे ती 6,000 म्हणजे 16,000 होणार 2 वर्षांनी पगार. कळतंय? म्हणजे बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या अटीनुसार तुम्हाला ओरिजिनल सॅलरी प्लस 4 वर्षाची इन्क्रीमेंट 4y मिळून जो पगार मिळतोय त्याला तो 4,500 आहे, असं इक्वेशन बनेल. एक्स हा ओरिजिनल सॅलरी आहे प्लस 4y इज इक्वल टू 4,500. बरोबर? कळलं हे इक्वेशन? येस मॅम. इक्वेशन कळलं का आहे? बरोबर आहे का? येस मॅम. हो आणि टीचर. सिमिलरली दुसरी कंडिशन दिली आहे 10 वर्षानंतरचा पगार. मग 10 वर्षानंतरचा पगार, 10 वर्षानंतर किती पगार वाढ होईल? 10y. 10y. म्हणजे ओरिजिनल सॅलरी एक्स प्लस 10y इज इक्वल टू 5,400. हे सोडवाल का तुम्ही इक्वेशन? येस मॅम. Yes, ma'am. बरं, आपण पुढे सरकूया. आता सोडवत आहे की घरी म्हणजे नंतर सोडवाल होमवर्क मध्ये? टीचर होमवर्क म्हणून सोडवू. आपण मॅम, पटापट homework हो मध्ये. टीचर, म्हणून सोडवू. येईल ना तुम्हाला? येतात ना आता हे इक्वेशन सॉल्व्ह करता सगळ्यांना? कसे सॉल्व्ह करायचे Yes, आपण ma'am. हो. येस मॅम. इक्वेटिंग कोएफिशियंट, कोएफिशियंट इक्वल करायचा कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा. याच्यात ऑलरेडी कोएफिशियंट इक्वल आहे एक्सचा, त्यामुळे एक्स घालवा.
हे बघा एक्सचा 1 1 आहे, त्यामुळे मॅम तोच घालू. सबट्रॅक्शन करावं लागेल. परत इक्वल करायची गरज. हा बरोबर, सबट्रॅक्शन करावं लागेल. ठीक आहे, एक्स घालवायला. म्हणजे एक तुमची जी एक स्टेप आहे ती कमी होते, की तुम्हाला कोएफिशियंट इक्वल करावा लागणार नाही, ऑलरेडी तो इक्वलच आहे. आता 6वं गणित 6th बघा, तुम्हाला 6वं गणित दिलेलं आहे. द प्राइस ऑफ 3 chairs and 2 tables is 4,500. म्हणजे 3 खुर्च्या आणि 2 टेबल यांची मिळून जी किंमत आहे ती 4,500 आहे. आणि प्राइस ऑफ 5 चेअर आणि 3 टेबल यांची प्राइस 7,000 रुपीज आहे. देन फाइंड द टोटल प्राइस ऑफ 2 chairs आणि 2 tables. 2 चेअर आणि 2 टेबलची एकूण प्राइस किती होईल? प्रश्न कळला? 3 चेअर 2 टेबलची प्राइस 4,500 आहे. 5 चेअर 3 टेबलची प्राइस 7,000 आहे. तर आपल्याला 2 चेअर आणि 2 टेबलची प्राइस एकूण विचारले, टोटल प्राइस. आता याच्यामध्ये 2 चेअर आणि 2 टेबलची टोटल प्राइस विचारले, तर आपण एक्स आणि वाय काय घ्यायचं? चेअर अँड टेबल. हा, एकावरून अनेकाची किंमत आपल्याला काढता येते, म्हणून आपण जरी मला 2 टेबल प्लस 2 चेअरची प्राइस काढायला सांगितली, तरी मी एक्स 2 चेअरची प्राइस एक्स आणि 2 टेबलची प्राइस वाय नाही घेणार. मी 1 1 दोघांच्या पण एकेकाच्या किमती घेईन, कारण एकावरून अनेकाची किंमत आपल्याला काढता येते. म्हणजे एकाची किंमत माहिती असेल तर कितीही खुर्च्यांची किंवा कितीही टेबलची किंमत काढता येते. मग मी काय करेन, एकाची किंमत काढेन, 1 चेअरची आणि 1 टेबलची, दोघांची पण, एकेकाची पण. मग लेट, कळलं का? Yes, ma'am. लेट द प्राइस ऑफ 1 चेअर, एका चेअरची, बी एक्स, एका खुर्चीची, अँड प्राइस ऑफ 1 टेबल बी वाय. हा, एका चेअरची एक्स आणि 1 टेबलची वाय अशी. आता एका टेबलची एक्स प्राइस आहे, तर पहिली जी कंडिशन आहे, बाय फर्स्ट कंडिशन, आपल्याला 3 चेअर आणि 2 टेबलची टोटल प्राइस दिलेली, 3 खुर्च्या आणि 2 टेबल. आता एका चेअरची प्राइस किती आहे, एका खुर्चीची किंमत किती आहे? एक्स. एक्स. एका चेअरची, 1 चेअरची. मग 3 चेअरची किती असेल? 3 चेअरची 3x. 3x. 1 टेबलची वाय आहे, मग किती टेबल दिले? 2 टेबल ना. 2y. 2 टेबल, 2y. आणि त्यांची टोटल म्हणजे प्लस करायचं. म्हणजे ही आहे 3 चेअरची प्राइस आणि ही आहे 2 टेबलची प्राइस, आणि दोघांची टोटल प्राइस किती आहे मिळून? 4,500. 4,500. बरोबर. हे तुमचं फर्स्ट इक्वेशन झालं. आता सेम तुम्हाला दुसरी कंडिशन पण दिलेली आहे. दुसरी कंडिशन काय आहे? बाय सेकंड कंडिशन. काय येणार? 5 चेअर 5x आणि plus 3 3y. टेबलची टोटल प्राइस 7,000. 5x plus 3y Y is equal to 7,000. 7,000. आता हे सॉल्व्ह करायचं आपण, आणि
एक्स आणि वाय काढायचं, पण एक्स वाय ही एकेकाची प्राइस असणार, एक चेअर आणि एक टेबल. मग त्याच्यावरून 2 चेअरची काढा आणि 2 टेबलची काढा आणि त्याची टोटल प्राइस तुम्हाला विचारेल. कळलं का? आधी एक्स वाय काढायचं. एक्स म्हणजे एक चेअरची प्राइस आहे आणि वाय म्हणजे एक टेबलची आहे. आणि मग त्याच्यावरून 2 चेअर आणि 2 टेबलची विचारले ना, मग 2 चेअरची काढा आणि 2 टेबलची काढा. कळतं का? आणि त्याला मिळवा, ऍडिशन करा. कारण आपल्याला विचारलंय 1 चेअर 1 टेबलची कॉस्ट नाही विचारली आपल्याला, 2 चेअर आणि 2 टेबलची टोटल किती प्राइस होईल ते विचारले. नाही कळलं का? कळालं मॅम. हे सोडवताय का? मग मी सांगते पुढे काय करायचं. हे सोडवा बघू. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढा. सोडवा सगळ्यांनी हे 2 इक्वेशन. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. हो मॅम. येस मॅम. आलं का? एक्स आलं का? हो मॅम. एक्स किती आलं? 500. बाकीच्यांचं आलं उत्तर? मॅम वायचं सांगू? हा सांगा. वायची 1500. 1500. 1500. सोडवलं ना तुम्ही?
स्वतः यस मॅम. हो मॅम. मॅम X 500 आलं आणि Y चं हा. 1500. हा बरोबर. मग प्राइस ऑफ वन चेअर, एक खुर्चीची प्राइस एक्स होती ना, ती 500 आली. आणि प्राइस ऑफ वन टेबल ती वाय होती, ती 1500 आली. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला त्यांनी खाली, देन फाइंड द टोटल प्राइस ऑफ 2 चेअर अँड 2 टेबल्स. 2 चेअर आणि 2 टेबलची टोटल प्राइस काढायची. 2 टेबल आणि 2 चेअर, एक चेअरची 500, मग प्राइस ऑफ 2 चेअर अँड 2 टेबल्स, 2 चेअर आणि 2 टेबल्स ची प्राइस 2 into 500 ही 2 चेअरची प्राइस प्लस 1000. 2 into 1500 ही 2 टेबलची प्राइस. बरोबर आहे. मग हे झाले Yes, ma'am. 1000. 2 खुर्च्यांची 1000 रुपये होणार आणि 2 टेबलांची 3000 रुपये होणार. म्हणजे टोटल झाली 4000 रुपये प्राइस. कळलं? येस मॅम. Yes ma'am. बरं, Yes, ma'am, आता आपण कळलं. पुढचं गणित बघू. ठीक आहे. मॅम मी 5चं सोडवलं होतं. पाचवं सोडवलं. काय Yes आलं? मॅम. ओरिजिनल सॅलरी 319. 3900 इयर. काय, एक्स की वाय? Y मॅम. एक्स. एक्स ओरिजिनल सॅलरी काय आली? एक्स एक्स काय आलं? 150 आलं मॅम. नाही मॅम, ओरिजिनल Y सॅलरी 150 एक्स होती ना, आलं. ती म्हणजे 3000. हा, मॅम Y आहे ना एक्स 150 आलं आणि X आहे ना. 3900 असेल आणि वाय येस मॅम. 1524. हा बरोबर आहे. बरोबर आहे दादा. पुढचं गणित बघूया आपण. आता हे जे आहे ना 7वं गणित, आता हे थोडेसे ना ट्रिकी क्वेश्चन आहेत. थोडेसे आणखी बोलतात ना, थॉट्स आपण बोलतो, थोडंसा डोकं लावायचंय जास्तीच. 7वं गणित काय आहे बघा. द सम ऑफ द डिजिट्स in a 2-digit number is 9. Sum of the digits in a 2-digit number is 9. म्हणजे काय की 2 अंकी संख्या आहे, 2 डिजिट नंबर आहे. त्या 2 डिजिट नंबर मधले जे डिजिट्स आहेत, डिजिट्स कळतात अंक, 2 अंकी संख्येतील अंक यांची सम 9 आहे. म्हणजे एक अशी संख्या आहे ही जी 2 अंकी आहे आणि त्यातील अंकांची बेरीज 9 आहे. मग इथेच आपल्याला पॉसिबिलिटी कळते की कुठल्या कुठल्या संख्या येऊ शकतात. 2 अंकी कुठल्या कुठल्या असू शकतात? 4, 5. म्हणजे 2 अंकी संख्या सांगा. 2 अंकी संख्या 45 असं सांगा. 45 असू शकते, 54 असू शकते, 36. 36 किंवा 63, 27, 72, 81 किंवा 18 असू शकते किंवा 90 किंवा एवढं 90. 09 तर नाही ना. 09 ही 1 डिजिटचा नंबर आहे, 2 डिजिट नाही. मग हे ऑप्शन आहे तुम्हाला. मॅम 90 की आहे. आपली जी संख्या, हा घेतलं ना 90, 90.
याच्यातली कुठली तरी एक संख्या आहे जी आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आता 1 2 3 4 5 6 7 याच्यातली आता आपल्याला नेमकी कोणती ते ठरवायचंय. त्यासाठी पुढची एक कंडिशन दिलेली आहे. पहिलं कळलं आपल्याला की त्यांचे जे डिजिट्स आहेत त्या डिजिटची सम 9 आहे. त्यानंतर काय दिले बघा, द नंबर ऑब्टेन बाय interchanging the digits exceeds the original number by 27. म्हणजे काय, the number obtained by interchanging the digits interchange केले. interchange म्हणजे उलटा केला नंबर, उलटा केला म्हणजे काय, उलटा केला म्हणजे टेन्स प्लेसचा युनिट्स मध्ये गेला, युनिट्सचा टेन्स मध्ये आला. आणि उलटा करून जो नंबर मला मिळाला तो नंबर एक्सीड करतो ओरिजिनल नंबरला बाय 27. एक्सीड म्हणजे मोठा आहे तो. उलटा केल्यानंतर, इंटरचेंज केल्यानंतर तुम्हाला काहीतरी नंबर मिळेल, 2 डिजिटचाच नंबर असणार. जसं 36 ला मी उलटा केला की 63 होणार, किंवा 27 ला उलटा केला 72 होणार. तर त्याला उलटा केल्यानंतर, इंटरचेंज केल्यानंतर डिजिटचा तो जो नवीन नंबर मिळेल ना, तो ओरिजिनल नंबर पेक्षा 27 ने मोठा आहे. कळलं? प्रश्न कळला? Yes, ma'am. फाइंड द 2 डिजिट नंबर. आणि मग आपल्याला तो 2 डिजिट नंबर शोधायचा आहे. तर आपण काय करायचं माहिती आहे, इथे आपल्याला 2 व्हेरिएबल वापरायचे. तर 2 व्हेरिएबल जे वापरायचे ते कोणासाठी वापरायचे, एक्स आणि वाय. तर 2 डिजिट आपण नंबर आणि युनिट. हा, युनिट्स प्लेसचा नंबर लेट, किंवा आपण आधी टेन्स प्लेसचा एक्स घेऊ. लेट कसंही तुम्ही घेऊ शकता. लेट टेन्स प्लेस डिजिट बी एक्स. टेन्स प्लेसचा डिजिट एक्स घेऊया आणि युनिट्स प्लेसचा डिजिट B1. आता नंबर लिहिताना आपण नॉर्मली नंबर लिहिताना जर आपल्याला टेन्स आणि युनिट्सचे जर डिजिट माहित आहेत तर आपण नॉर्मल नंबर लिहिताना असं लिहितो. 34 असेल तर 3 आणि 4 असं लिहितो, है ना. आता 3 4 लिहिल्यानंतर आपल्याला तो 34च नंबर असतो ना. आपण व्हेरिएबलच्या बाबतीत असं नाही लिहू शकत एक्स वाय, आपला 2 डिजिट नंबर एक्स वाय आहे असं नाही लिहिता येत. का? कारण एक्स वाय बोललं तर आपल्याला नेहमी आपलं काय असतं की एक्स वाय म्हटलं की एक्स आणि वाय मध्ये मल्टिप्लिकेशन होतं. मग असं आहे का, हे 3 डिजिट टेन्स प्लेसचा नंबर समजा 3 आहे आणि हा 4 आहे, तर नंबर लिहिताना 34 लिहाल, पण व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये लिहिताना एक्स वाय नाही लिहू शकत आपण 2 डिजिट नंबर. मग 2 डिजिट नंबर व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये कसा लिहायचा असतो, तर त्याची लिहिण्याची पद्धत आहे. देअरफॉर 2 डिजिट नंबर जो आपल्याला व्हेरिएबल मध्ये लिहायचा आहे तो कसा लिहिणार. आपले जर नॉर्मल नंबर्स आहेत तर आपण डायरेक्ट नंबर लिहितो 2 एका मागोमाग एक, किती 2 डिजिट 2 अंकी संख्या बनते. पण व्हेरिएबल मध्ये आपण असं एक्स वाय असं नाही लिहू शकत 2 डिजिट नंबर. तर तो लिहिताना कसा लिहायचा, जो टेन्स प्लेसचा डिजिट असतो की नाही त्याला 10 ने आपण बघा एक्सपांडेड फॉर्म लिहितो, एक्सपांडेड विस्तारित रूप लिहितो बघा. म्हणजे जो टेन्स प्लेसचा नंबर आहे त्याला आपण 10 ने मल्टिप्लाय करतो, 10x. आणि युनिटचा नंबरला आपण 1 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे तो नुसता 1 राहतो. असा तुमचा हा 2 डिजिट नंबर बनेल. हा तुमचा व्हेरिएबलच्या फॉर्म मधला 2 डिजिट नंबर आहे 10x + y. कळलं? एक्स वाय Yes, असं नाही ma'am. लिहायचा, 10x + y. टेन्स प्लेसच्या नंबरला 10 ने मल्टिप्लाय करायचं आणि युनिट्स वाल्याला 1. ठीक आहे.
आता पहिली कंडिशन आपल्याला, आता समजा मी इंटरचेंज केले डिजिट्स. पहिली कंडिशन आपल्याला काय दिले की हे जे डिजिट्स आहेत ना, युनिट्स प्लेसचा डिजिट आणि टेन्स प्लेसचा डिजिट, या दोघांची सम किती दिली आहे? टेन्स प्लेसचा डिजिट, दोन्ही जे डिजिट्स आहेत त्या नंबर मधले, तर टेन्स प्लेसचा डिजिट x आहे आणि युनिट्स प्लेसचा डिजिट y आहे. त्यांची सम आपल्याला दिलेली आहे. त्याने किती दिलेली आहे? 9 दिलेली आहे. मग बाय फर्स्ट कंडिशन तुम्हाला पहिली कंडिशन लगेच मिळते, सोपी वाली. बाय फर्स्ट कंडिशन x प्लस वाय म्हणजे त्या डिजिटची जी सम आहे ती 9 आहे. हे तुमचं पहिलंच इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन. x प्लस 9 इज इक्वल टू x प्लस वाय इज इक्वल टू 9. हे कळलं इथपर्यंत? येस मॅम. Yes, ma'am. आता दुसरी कंडिशन थोडी ट्रिकी आहे. दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगितलंय बघा, मी इथे आता ओरिजिनल 2 डिजिट नंबर लिहून घेते. मगाशी जो आपण बनवला तो तुमचा ओरिजिनल वाला 2 डिजिट नंबर आहे. कोणता बनवलाय आपण 2 डिजिट नंबर ओरिजिनल? 10x प्लस वाय. आता आपल्याला त्यांनी सांगितलंय की जर आपण हे इंटरचेंज केले डिजिट्स, बाय इंटरचेंजिंग डिजिट्स, नवीन जो 2 डिजिट नंबर बनेल तो कसा बनेल? फक्त डिजिट्स इंटरचेंज करायचे. म्हणजे एक्स जो होता तो टेन्स प्लेसला होता, वाय युनिट्सला होता ना. आता उलट करायचं, वाय टेन्सला जाणार आणि एक्स युनिट्सला जाणार. मग कसा नंबर बनेल? 2 डिजिट नंबर काय बनेल नवीन वाला इंटरचेंज केल्यानंतर? y प्लस 10x. 10y. 10y, कारण y टेन्स प्लेसला जाणार ना, मग त्याला आपण 10 ने मल्टिप्लाय करणार जर आपण एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहितोय. आणि प्लस x, 10y प्लस x. एवढं कळलं? हा तुमचा ओरिजिनल आहे, हा ओरिजिनल आहे नंबर, आणि हा इंटरचेंजिंग केल्यानंतरचा 2 डिजिट नंबर आहे. हा मॅम ओरिजिनल 2 डिजिट. इंटरचेंजिंग केल्यानंतर डबल सांगा ना. बघा, इंटरचेंजिंग करायचं म्हणजे काय करतो आपण? इंटरचेंज करतो म्हणजे काय करतो? जसं आता 34 नंबर आहे, तर 34 ला इंटरचेंज केलं म्हणजे काय केलं? उलटा केलं, 43 केलं. 43 केलं, हा 34 हा ओरिजिनल नंबर असेल तर त्याचा इंटरचेंज केल्यानंतर 43 होतो. म्हणजे काय करतो माहितीये का? जो युनिटचा नंबर आहे तो कुठे जातो? 10 प्लेसला. टेन्स प्लेसला. आणि जो टेन्सचा आहे तो युनिट्सला येतो. मग इथे पण आपण तेच करायचंय. आपला टेन्स प्लेसचा नंबर कोणता होता आधी? आधी आपला टेन्स प्लेसचा नंबर कोणता होता? एक्स होता. आणि 10x. युनिट्स प्लेसचा नंबर वाय होता. हा, एक्स होता, डिजिट एक्स होता. नंबर जो आपला टोटल बनला 2 डिजिट नंबर तो 10x प्लस वाय, कारण एक्स टेन्स प्लेसला आहे म्हणून त्याला 10 ने मल्टिप्लाय करणार आपण, आणि वाय युनिट्सला असल्यामुळे तो 1 ने मल्टिप्लाय होणार. आता ह्याच डिजिटचं इंटरचेंजिंग झालेलं आहे. हे जे डिजिट्स आहेत ना हे इंटरचेंज झाले. म्हणजे काय? आता टेन्स प्लेसला कोणता डिजिट येणार? 10y. टेन्स प्लेसला नाही, डिजिट कोणता येणार? y. डिजिट वाय. मग आपण आता इंटरचेंजिंग केल्यानंतर टेन्स प्लेस डिजिट जो आहे तो वाय होणार, आणि युनिट्स प्लेस डिजिट जो आहे तो एक्स होणार. आणि त्याच्यामुळे जो नवीन आपला जो 2 डिजिट नंबर बनेल तो काय बनेल? 10y. 10y प्लस एक्स. ठीक आहे. तर त्यांनी काय सांगितलंय माहितीये का आपल्याला, की हा जो नवीन 2 डिजिट नंबर बनला ना हा ओरिजिनल नंबर पेक्षा, म्हणजे या 10x प्लस वाय हा ओरिजिनल 2 डिजिट नंबर आहे, याच्यापेक्षा हा जो नंबर आहे ना
10y प्लस एक्स हा मोठा आहे 27 ने. म्हणजे नवीन जो 2 डिजिट नंबर आहे, नवीन कोणता 2 डिजिट नंबर आहे? 10y plus x. 10y प्लस एक्स हा जो आहे ना, हा म्हणजे इक्वल टू, हा काय करतो? ओरिजिनल नंबरला म्हणजे 10x प्लस y ला एक्सीड करतो. एक्सीड म्हणजे मोठा आहे, हा नवीन नंबर मोठा आहे. कितीने मोठा आहे ओरिजिनल नंबर पेक्षा? 27. 27. 27. म्हणजे नवीन नंबर कसा मिळेल माहित आहे का? नवीन नंबर आधीच्या नंबर मध्ये 27 ऍड केल्यानंतर आता जो इंटरचेंजिंग केल्यानंतर नंबर मिळतो. कळलं का? आधीच्या नंबर मध्ये 27 ऍड केले ना की आताचा जो इंटरचेंज केल्यानंतरचा डिजिट मिळतो. म्हणजे आधीचा नंबर लहान आहे आणि इंटरचेंज केल्यानंतरचा नंबर मोठा आहे. कळलं का? 27 ने मोठा आहे नवीन नंबर. Yes, ma'am. कळलं एवढा? Yes, ma'am. आता हे थोडं आपल्याला एक्स आणि वाय या बाजूला आणायला लागतील. म्हणजे इकडे आता 10y प्लस एक्स आहे. हे जे 10x आणि y आहेत ना, ते इकडे लेफ्ट साइडला आणावे लागतील, कारण ते इकडे आणायचे असतात एक्स वाय चे टर्म्स. मग हा 10x ब्रॅकेट काढते मी आणि आता हे दोन्ही टर्म्स या बाजूला घेते. दोन्ही पण काय होतील इकडे आल्यावर, लेफ्टला आल्यावर? Minus. मायनस होतील. मायनस 10x मायनस y इज इक्वल टू इथे 27 राहणार. आता x वाले एकत्र करा, y वाले एकत्र करा. प्लस एक्स आहे आणि हा मायनस 10x आहे. प्लस एक्स मायनस 10x किती उत्तर येणार? 9x. नाही. प्लस एक्स मायनस 10x. Minus 10x. मायनस 11x. 10x Minus 9x. Minus 9x. मायनस 9x. मोठ्या नंबरची साइन सबट्रॅक्शन होणार. इथे 1 आहे ना, 1x आहे, x म्हणजे 1x. प्लस प्लस आहे आणि हा मायनस आहे, सबट्रॅक्शन होणार आणि मोठ्या नंबरची साइन. मग 10 मधून 1 वजा केल्यावर 9 राहतो आणि मोठा नंबर 10 आहे, त्याचं साइन मायनस आहे. मायनस 9x आणि इथे काय होणार? Minus 9y. हा आणि हा एक मायनस 9y. 10y प्लस आहेत आणि हा मायनस y आहे. नीट लक्ष द्या काय होणार ते. 10y प्लस आणि हा मायनस y, प्लस 10y आणि हा मायनस y. अरे मोठ्या नंबरची साइन 10y ची साइन येणार. 10y ला कोणती साइन आहे? 9y. प्लस की मायनस? प्लस 9y की Plus. मायनस 9y ते Plus. विचारते. Plus 9y. मुलांना प्लस येणार ना? मोठा Yes, ma'am. नंबर Plus. कोणता आहे? 10y. प्लस 10 ची साइन प्लस आहे इथं. तर इथे सगळीकडे आता इथे आणखी तुम्ही सिम्प्लिफाय करायला ना, हे 9 आहे, 9 आहे आणि इथे 27 आहे. या तिन्ही पण नंबरला कितीने भाग जातो? 3 ना. 3 आणे. 3 आणे. 9 ने नाही जात? 9 तिथे 9 आणे पण जातो. 9 पण जातो. 9 ने लावा. मग एक लावलात तरी चालेल, नाही कळलं तर असा लावा. सगळ्या संख्या जर कोणत्या एका संख्येने भाग जाणाऱ्या असतील तर डायरेक्ट करा. इथे 9 ने लावल्यावर मायनस एक्स येईल, इथे 9 ने लावल्यावर y येईल आणि इकडे 9 ने लावल्यावर किती उत्तर येईल इथं? 3. 27 ला 9 ने 3. 3. हे तुमचं आहे सेकंड इक्वेशन. पहिलं इक्वेशन काय होतं आपलं? x प्लस y इज इक्वल टू 9. हे
कारण 2 डिजिटची सम 9 आहे आपल्याला दिलं होतं. कळलं का? हे तुमचं एक इक्वेशन, सोपेवाले इक्वेशन मिळालेत बघा तुम्हाला. मग हे एकाखाली एक मांडून ऍडिशन केली तरी पण तुम्हाला आन्सर इझिली मिळेल. x + y = 9 हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि -x + y = 3 हे सेकंड इक्वेशन. सिम्पली ऍड केलं तर एक काहीतरी जाणारच आहे. काय जाईल इथे? वाय. कोइफिशियंट ऑलरेडी इक्वल आहे, दोघांचा पण इक्वल आहे. y जाईल की x मॅम कॅन्सल होईल? प्लस नाही करावं लागायचं, मायनस करावं लागेल. का प्लस? दोघांचा पण कोइफिशियंट मॅम, इक्वल कारण- आहे. हा, इकडे बघा ना, मी सांगते. इथे x चा पण कोइफिशियंट 1 1 आहे, y चा पण 1 1 आहे. मी काही घालू शकते. मी x पण घालू शकते, y पण घालू शकते, कारण दोघांचा कोइफिशियंट इक्वल आहे. x चा पण इक्वल आहे 1 1, y चा पण आहे. येस मॅम. ऍड केला तरी पण ऍडिशन करून पण एक व्हेरिएबल जातो, सबट्रॅक्शन करून दुसरा व्हेरिएबल जातो. ऍड केल्यानंतर कोणता व्हेरिएबल कॅन्सल होईल? एक्स. एक्स कॅन्सल होतो बघा, Y. कारण त्यांची साइन ma'am. कशी आहे एक्सची? मायनस प्लस. Minus. प्लस मायनस. त्यामुळे असं काही नाही की वायच घालवायला पाहिजे असं नाही, तुम्ही इथे एक्स पण घालू शकता. लगेच एक्स जाईल बघा. ऍडिशन करा, काय सबट्रॅक्शनची पण गरज नाही, साइन चेंज करायची पण गरज नाही. हा गेला +y + y. बोला पटापट. +y + y. Cancel. 2y. अरे y पण कॅन्सल होते. नो मॅम, मग राहणार 2y. काय? 2y. दोन्ही कॅन्सल झाले, एकच जाणार. ज्यांची साइन बघा, ऍडिशन केल्यावर ऑलरेडी ज्यांची वेगवेगळी साइन आहे तोच जाणार ना. वायची कुठे? वायची तर सेम साइन आहे, प्लस प्लस. नाही कळलं का मुलांना? कळालं टीचर, समजलं मॅम. समजलं मैं मॅम. क्या बोली? मग हे 2y आणि इकडे काय होईल? 12. 12. 12. y इथेच ठेवा. 12/2 म्हणजे 2 6 y 6. आणि आता तुम्ही ही y ची व्हॅल्यू कुठल्या तरी या सोप्यावाला पहिल्या फर्स्ट इक्वेशन मध्ये मी पुट करते y ची व्हॅल्यू. मॅम आन्सर 3 आलं. x ची किंमत. हा, 3 येणार. x + 6, y ची व्हॅल्यू 6 आहे. हा 6 तिकडे जाऊन x = 3. आता आपला x जो होता की नाही तो टेन्स प्लेसचा नंबर होता आणि y जो होता तो युनिट्स प्लेसचा डिजिट होता. मग आपला नंबर काय बनेल? 36. therefore 2 डिजिट नंबर 36. आपला ओरिजिनल जो 2 डिजिट नंबर आहे 36. तो काय बनेल? 36. 10x + y आहे ना. 10x + y म्हणजे 10 × 3 + y 6. 10 × 3 30. आणि याचं इंटरचेंजिंग करून काय नंबर मिळेल? या डिजिटचं इंटरचेंजिंग केल्यानंतर कोणता डिजिट मिळतो? कोणता नंबर मिळतो? 63. ह्याला इंटरचेंज केल्यानंतर कोणता? 63. 63. मग 63 या 36 पेक्षा 27 ने मोठा आहे का चेक करायचं? मोठाच आहे ना. 63 36 पेक्षा मोठा आहे, पण 27 ने मोठा आहे असं आपल्याला दिलं होतं. येतं का 27 बरोबर याच्यातला डिफरन्स? म्हणजे Yes, आपला ma'am. आन्सर बरोबर आहे हे चेक करायला आपण करायचं. म्हणजे हा जो ओरिजिनल नंबर आहे तो 36 आहे
आणि त्याला इंटरचेंज केल्यानंतर 63 येतं आणि जो Ma'am, सत्तावीस ओरिजिनल आहे. नंबर पेक्षा 27 ने मोठा आहे. मग हा आपला ओरिजिनल नंबर बरोबर आहे. ठीक आहे, कळलं? येस मॅम. येस मॅम, कळालं. ठीक आहे. आपले 3 गणित राहिलेली आहेत ती आपण बघूया आणि मग नंतर पुढचं लेसन आपले सुरू करूया. ठीक आहे, ओके मॅम. ही गणित सोडवा Yes, ma'am. जरा जेवढी झाली तेवढी. येस मॅम, सोडू. बाय, गुड नाईट. मैम नेक्स्ट टॉपिक है ना बाय टीचर, गुड नाईट. थँक्यू. मैम नेक्स्ट टॉपिक कुठला? ट्रिग्नॉमेट्री घेऊया ना? यस मैम वन-चा घेऊया. ट्रिग्नोमेट्री मॅम, भूमितीचा घ्यायचा ना? मैम ट्रिग्नोमेट्री सोपा आहे असं. बरं बरं, चालेल. ओके ठीक आहे? टीचर, बाय. चलो, बाय. थँक्यू. गुड नाईट. बाय मैम. गुड नाईट.